कलंक. मृत्यू न म्हणे हा ज्ञानी, मृत्यू न म्हणे हा अज्ञानी, मृत्यू न म्हणे हा थोर, मृत्यू न म्हणे हा तरुण, मृत्यू न म्हणे हा वृद्ध, मृत्यू न म्हणे सकाळ, मृत्यू न म्हणे दुपार, मृत्यू न म्हणे रात्र, मृत्यू न म्हणे दिवस. माऊली सकाळी येऊ शकतो, दुपारी येऊ शकतो, संध्याकाळी, रात्री, कधीही कोणत्याही वेळेला कोणत्याही वाराला येऊ शकतो. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा. पाव फूलों पे रखने से पहले तुमको कांटों से चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जावंच लागेल ज्या वेळेला हाक मारेल त्या वेळेला जावंच लागणार आहे दादा. कोणत्याही वेळेला मृत्यू येऊ शकतो, म्हणून आम्ही किती सावध पाहिजे, किती सावध पाहिजे बरं का. कोणत्याही वेळेला जरी आला तरी आमची तयारी झालेली पाहिजे, तयारी झालेली पाहिजे बरं का. आता जे वर्तमान काळामध्ये आम्ही क्रिया करतोय ना, वर्तमान काळामध्ये जे कार्य करतोय ना, भविष्यामध्ये आम्हाला तेच प्राप्त होत असतंय, तेच प्राप्त होत असतंय बरं का. आता ज्या पद्धतीने आम्ही जगतोय, वागतोय, जे कार्य करतोय तेच आम्हाला भविष्यामध्ये प्राप्त होत असतंय. क्रिया करणारी, कर्म करणारी इंद्रिय अनेक आहेत माऊली. हाताने कर्म घडत असतात, पायाने कर्म घडत असतात, डोळ्याने, कानाने, वैखरीने वेगवेगळ्या प्रकारची कर्म घडत असतात. एका एका इंद्रियांकडून अनेक प्रकारची कर्म करून घेणारे अनेक आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इच्छा, वासना, आशा, ममता, तृष्णा अनेक आहेत माऊली. कर्म करून घेणारी ज्ञानेंद्रिय अनेक आहेत. कान, नाक, त्वचा, डोळा, जीभ, वाचा, पाणी, पाद, शिश्न, बुध, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध अनेक आहेत. अनेक प्रकारची कर्म घडत असतात. प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत, प्रत्येकाची कर्म करण्याची पद्धत वेगळी आहे, प्रत्येकाचं जगणं वागणं वेगवेगळं आहे. एकाच आईच्या पोटी 4 मुलं जन्माला येत आहेत, चारहींचे विचार एकच सारखे नसतात. एका आईच्या उदरातून जन्माला येणारे 4 मुलांचे विचार एक नाहीत. तुम्ही समाजाचा, कुटुंबाचा आणि जगाचा विचार करताय, एक नाही दादा, वेगवेगळं भिन्नता आहे प्रत्येकाच्या विचारामध्ये, कर्मामध्ये. कर्म करणारी इंद्रिय अनेक आहेत, कर्म करून घेणारे विषय विकार अनेक आहेत, कर्माचे प्रकार अनेक आहेत. पण कर्माची विभागणी मात्र शेवटी 2च प्रकारामध्ये होत असते, पाप आणि पुण्य. कर्माची विभागणी 2च प्रकारात होत असते, पाप आणि पुण्य. तुम्ही काय करताय त्याच्यावर अवलंबून आहे. वासींमध्ये आज जर पाहायला गेलं, खरी लोकसंख्या तुम्हालाही माहित नसेल वासींची काय, परफेक्ट लोकसंख्या आजची वासींची तुम्हालाही माहित नसेल. अनेक लोक आहेत, अनेक प्रकारची आहेत, अनेक विचाराची आहेत. पण रावण नावाचा माणूस नसेल एवढं खात्रीने सांगतो. अनेक लोक जरी असेल, तुम्हालाही माहित नसेल किती लोकसंख्या आहे आपल्या वासींची, रावण नावाचा माणूस नसेल, कंस नावाचा माणूस नसेल, महिला अनेक आहेत, कैकई नसेल, आहे का, मंथरा बरं का, राम नावाची मात्र अनेक असतील, श्रीकृष्ण नावाचे अनेक असतील. श्याम मामा तर माझ्या बाजूलाच बसले काय. असो मामा, खंत एकच गोष्टीची वाटते, आज सहज एखाद्याचं नाव सांगता सांगता पांडुरंगाचं नामस्मरण होतंय कळत नाही काय. सहज माऊली एखाद्याचं नाव सांगता सांगता तुकोबांचं नामस्मरण होत आहे, माऊलींचं, ज्ञानेश्वर माऊलींचं नामस्मरण होत आहे, नामदेवाचं नामस्मरण होत आहे, आपल्याकडून भगवान शंकराचं नामस्मरण होत आहे. आपली शेवटची पिढी असेल मामा, शेवटची पिढी असेल. याच्यानंतर पांडुरंग तुम्हाला ऐकायला मिळणार नाही कोणाच्या नावामध्ये, तुकाराम ऐकायला मिळणार नाही, नामदेव ऐकायला मिळणार नाही. आता नामदेव उद्या आहेत आमचे पळेगाववाले काय, बाबा खरंय की खोटं आहे,
मिळेल ऐकायला याच्यानंतर? नाही, बरं का. ही नावं जी आहेत ना, तर बघा, माझ्या आजोबांचं नाव कृष्णा, वडिलांचं नाव आत्माराम, दुसऱ्या काकांचं राजाराम, तिसऱ्या काकांचं शांताराम, चौथ्या काकांचं श्रीराम. महत्वाचा विषय काय माहितीये का? ही नावं जी आहेत ना, ही नावं वेळ टायमिंग दिवस पाहून ठेवलेली नाहीत. वडिलांना जे वाटलं ते नाव ठेवलं. काय बरंच बोलण्यासारखं आहे, वेळ अतिशय कमी आहे, आणि मग आपण पुढे पुढे सरकूयात, पुढे जाऊ आपण, बरं का. ही जी नावं आहेत ना माऊली, पांडुरंग झाला, विठ्ठल, हरी, ही सगळी नावं, बरं का, जोपर्यंत ही आहेत तोपर्यंत. आता ज्यांच्या दशक्रियांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, कैलासवासी बबन पांडुरंग भेरे बाबांनी त्यांचं नाव सांगता सांगता हजारो वेळा पांडुरंगाचं नामस्मरण झालंय. काय त्यांचं नाव सांगता सांगता, ठरवून नाही हा, हजारो वेळा पांडुरंगाचं नामस्मरण झालंय. आणि नितींनी सुद्धा आतापर्यंत आपल्या वडिलांचं संपूर्ण नाव सांगता सांगता कित्येक वेळा पांडुरंगाचं नामस्मरण झालंय. नामाचं महत्व सांगत असताना असं म्हटलेलं आहे, तुम्ही ठरवून नामस्मरण करा किंवा सहज नामस्मरण करा, त्याची प्राप्ती तुम्हाला मिळणारच. मग त्यासाठी एक दृष्टांत आपण नेहमी ऐकतोय, बरं का. एखादा निखारा जर असेल, त्या निखारावर जर आपण बळच पाय दिला, समजून पाय दिला, तर चटका बसणार, बरोबर आहे की नाही. आणि नकळत पाय पडला तर बसणारच. तसं नामस्मरण आम्ही ठरवून केलं काय आणि सहज नामस्मरण घडलं काय, त्याचं उदाहरण आहे अजामेळ पापी. आहे का कोणी इथे त्याच्या नावाच्या पुढे पापी लागलंय? असताना पण जरी बोललं तरी राग येते माणसाला, नाही, पण त्याला पापी बोललं तरी काय वाटत नव्हतं, कारण कर्मच तसं होती. असं म्हणतात, अजामेळ म्हटल्यानंतर वाल्या कोलीचा भाऊच म्हणायला हरकत नाही, काम तीच वाल्या कोली, बरं का, वाल्मिक नाही म्हणत मी. वाटसरूंना लुबाडायचं, वाटसरूंकडून जे काय असेल ते घ्यायचं आणि त्याच्यावर उदरनिर्वाह करायचा. कथा खूप मोठी आहे, आपण कमी वेळामध्ये बघूयात. काही साधू त्या गावामध्ये आले, साधूंना राहायचं होतं, म्हणून त्या ग्रामस्थांना विचारलं कुठं राहावं. त्यांनी त्या अजामेळाचं घर दाखवलं, जा तिकडे तुम्हाला सगळं मिळेल. बाई पतिव्रता होती, दयाळू होती, मायाळू होती, श्रद्धाळू होती, बरं का, आणि दान धर्म करणारी होती. बहुतांशी त्यांच्या महिला तशाच असतात. काय अहो, रावणाची बाई मंदोदरी पतिव्रता आहे, पतिव्रता आहे मौली, आणि पतिव्रतेमध्ये नाव आहे त्यांचं मंदोदरीचं, मंद उदरी नाव आहे, बरं का. आणि विचारी असतात, त्यांच्या महिला अधिक करून विचारी असतात. मला काय असं म्हणायचं नाही की आपल्या महिला जास्त विचारी नाहीत म्हणून, पण असं कितीतरी आपल्याला उदाहरण पाहायला मिळतंय की अधिक करून विचारी असतात त्या महिला. रावणाला सगळ्यात जास्त जर विरोध कोणाचा असेल ना ही वाईट कर्म करायला, मंदोदरीच, बरं का बाबा, सगळ्यात जास्त विरोध. आणि प्रत्येक वेळेला त्याला ती आठवण करून द्यायची, पण अभिमानी माणूस कधी मान्य करत नाही, त्याची चुकी मान्य करत नाही. अभिमानी माणूस जो असतो ना मौली, तो त्याची चुकी कधी मान्य करत नाही. ती प्रत्येक वेळेला आठवण करून द्यायची मंद उदरी रावणाला. अहो बघा ना, एवढं बळ आहे तुमच्याकडं, सगळं काही आहे, काही कमी आहे का तुम्हाला? काय कमी आहे? दशग्रंथी ब्राह्मण आहात तुम्ही, दशानन आहात, लंका सोन्याची आहे, महाबली आहात तुम्ही, महाबली, महादेवाचे कसे बघतात. अहो महादेवाने आत्मलिंग काढून द्यावं, काय भक्ती असेल, काय श्रद्धा असेल, काय तुम्ही महाबली आहात, तुमच्या मागे महाबली आहेत. फक्त तेवढं करावं, सीतामाईला जशी आणली तशी नेऊन द्या, शरण जा श्रीराम प्रभूंना, तुमचाही उद्धार होईल आणि आमचाही उद्धार होईल, बरं का.
मान्य करायला मागत नाही. म्हणून अभिमानी, रावण ज्ञानी पण अभिमानी तो, असं म्हटलेलं आहे. लंका त्याची सोन्याची, 33 कोटी बंदी घातली, घडीने घडी त्या जाची. ऐक सज्जना मनमोहना, संपत्ती पाहता कोणाची, जाईल काया जाईल माया, उसनी आली पाचांची. रावण ज्ञानी अभिमानी तो, लंका त्याची सोन्याची, 33 कोटी बंदी घातली, घडीने घडी त्या जाची. शेवटी मध्ये अनेक काही गोष्टी घडल्या. प्रत्येक वेळेला ती मंदोदरी माता बिचारी रावणाला ओळख करून द्यायची, सांगायची, आठवण करून द्यायची, सोडावं हे आता सगळं. नाही सोडलं. शेवटी रावण मेला गेला. आणि रावणाचा वध झाल्यानंतर, रावण मेल्यानंतर मंदोदरी माता विचार करायला लागल्या, नेमकं काय आहे त्या श्रीरामांकडं. मी तर ऐकून आहे वनवासी आहेत, कंदमुळे खाऊन राहतायत, पर्णकुटीमध्ये राहतायत. मागे कोण? वानर सेना मोजकी. तरी आतापर्यंत जेव्हा जेव्हा युद्ध करायची वेळ आली तेव्हा तेव्हा श्रीराम प्रभूचाच विजय. आणि आज काय झालंय? रावण मेला गेलाय, विजय झाला श्रीराम प्रभूंचा. कोण आहेत ते? भेटावंसं वाटलं, पाहावंसं वाटलं, एकदा तरी त्यांची भेट घ्यावी म्हणून विचार केला त्यांनी आणि निघाल्या श्रीराम प्रभूंच्या भेटीला. सूर्य उगवलेला आहे माऊली पूर्वेच्या दिशेला. एका कातळावर श्रीराम प्रभू बसलेले आहेत, दगडावर पश्चिमेच्या दिशेला तोंड करून, आणि निवांत बसलेले आहेत. पूर्वेच्या दिशेने मंदोदरी माता आलेल्या आहेत. उगवलेला सूर्य आहे. त्या बाईची सावली पुढे 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 परत आलेली आहे. श्रीराम प्रभूंच्या मागे आल्यानंतर पहिले सावली झाली. सावली पहिले दिसली श्रीराम प्रभूंना पुढे. मागून कोण आलंय माहिती नाही, पण सावली बाईची आहे, महिलेची सावली आहे, श्रीची सावली आहे. बरं का? बांगड्यांचा आवाज झाला. मागे वळून न पाहता त्या सावलीकडे बघितलं आणि दोन्ही हात जोडले श्रीराम प्रभूंनी. दोन्ही हात जोडले आणि दोन्ही हात सावलीकडे बघून जोडल्यानंतर मागे वळून पाहतात. मंदोदरी माता, माई केव्हा आलात? कसं येणं झालं? का आलात? कशासाठी आलात? मंदोदरी मातेने सांगितलं, ज्यासाठी आलेलो होतो. माझ्या मनामध्ये एक प्रश्न होता, पण त्याचं उत्तर मला मिळालं. अरे मी काही बोललो पण नाही, कसं काय उत्तर मिळालं? मला प्रश्न विचारला पण नाही, माहिती पण नाही, मग उत्तर कसं मिळालं तुम्हाला? म्हणजे मिळालं उत्तर मला. काय प्रश्न होता बरं? सर्वज्ञ असलेला श्रीराम प्रभू जाणतात काय प्रश्न होता, पण वधवून घ्यायचंय, ऐकायचंय. काय प्रश्न होता? दशानन होता माझा पती, दशग्रंथी ब्राह्मण होता माझा पती, लंकाधीश होता, उदंड आयुष्य होत, महाबळी होता, आणि महाबळी राक्षस अनेक मागे होते. अनेक राक्षसांचं फळ महाबळी मागे होत. तुम्ही पर्णकुटीमध्ये राहणारे, वनवासी असणारे, मोजकीच वानरसेना असणारे, मी नेहमी विचार करायचो कसा काय विजय तुमचा होतो आणि माझ्या नवऱ्याचा पराजय होतो. कारण काय? याचं उत्तर मला आज मिळालं. म्हणे काय मिळालं उत्तर तुम्हाला? महिलेची नुसती सावली पाहून दोन्ही हात जोडून नमस्कार करणारे श्रीराम प्रभू कुठे, आणि एकटी महिला पाहून त्या महिलेला पळवून नेणारा माझा पती रावण कुठे? का पराजय झाला आणि का विजय झाला याचं उत्तर मला तुमच्या क्रियेवरून मिळालं. आता मला विचारायची गरज राहिली नाही, गरज राहिली नाही. अगोदरच जर ऐकलं असतं तर कदाचित उद्धार झाला असता. असो, प्रत्येक क्रिया वेगवेगळी असते, प्रत्येकाला आधार वेगवेगळा असतो. या ठिकाणी जर आपण नाथ महाराजांचा आधार घेतला भावार्थ रामायणातला, तर मी पंचवटी सन्मुख जाता मीच पावितो साविध्यता परी सकळ पड उदाहरणार्थ सीता चोरुणी आणली. तिथपर्यंत आपली बुद्धी कार्य करू शकत नाही. जेवढं कळतंय तेवढं घ्यावं. रावणाची कर्म असतील तर ती त्यागावी आणि श्रीरामासारखा जगण्या वागण्याचा प्रयत्न करावा. हे परमार्थ किंवा हे संत आपल्याला शिकवत असतात. एक बाणी, एक पत्नी आणि एक वचनी. असो,
काय विषय आपला? चुकून जरी नामस्मरण घडलं तरी देवाचं नामस्मरण घडल्यानंतर त्यांची प्राप्ती आम्हाला मिळतेच मिळते. ऐका, अजामेळ आणि त्याच्या बाईकडे ते सगळे साधू आले, त्याच्या घरी आल्यानंतर विनंती केली, आम्हाला राहायचं आहे. हो चालेल, पण आम्ही तुमच्या घरचं खाणार नाही. शिदा देते ना तुम्हाला, तुम्ही बाहेर थांबा, इथे सगळं शिजवा, खा, मस्तकी राहा, तुमची सगळी व्यवस्था मी करते. त्या ताईने सगळ्या प्रकारची व्यवस्था केली. माऊली त्या ठिकाणी मस्तकी प्रसाद ग्रहण केला. त्यांनी झोपले. पहाटेच्या वेळेला काकडा चालू केला. काकडा संपता संपता अजामेळ आला, कारण त्याची यायची वेळ तीच होती. त्याची ड्युटी नाईटलाच. बरं का माऊली? एका हातामध्ये फरशी, एका हातामध्ये कुऱ्हाड, एका हातामध्ये शस्त्र आहे आणि शस्त्रधारी असलेला असा तो अजामेळ आला. पाहतोय तर माझ्या अंगणामध्ये एवढी गर्दी. मला विचारता, अरे काय आहे, चाललंय काय? तेव्हा त्यांनी सांगितलं, आम्ही तुमच्या गावामध्ये आलो, तुमची जागा आम्हाला दाखवली. तुमच्या गावकऱ्यांनी सांगितलं, ग्रामस्थांनी, ताईने या ठिकाणी चांगल्या प्रकारे आमची व्यवस्था केली. मग निघतोय, येतोय म्हणजे तुम्हाला तसे पाठवतोय ना, हे तुमचं भाग्य समजा. नाहीतर मला आतापर्यंत भेटलेला तसा कोणी गेला नाही. त्याच्याकडून काहीतरी घेतल्याशिवाय मी परत पाठवलं नाही. तुम्हाला तसं पाठवतोय, तुमचं भाग्य समजा, या असू द्या. पण जाता जाता सगळ्या साधूंनी त्याला विनंती केली, दादा आमच्या ताईसाहेब गरोदर आहेत, उद्या जर मुलगा झाला तर आमचं फक्त एवढं ऐका, नारायण नाव ठेवा. आणि कधीही कोणाचं ना ऐकणारा, पण त्यावेळेला साधूंचं ऐकलं, मुलगा झाला, नारायण नाव ठेवलं. शेवटच्या वेळेला पापकर्म केल्यामुळे असह्य वेदना झाल्या, त्या वेदना सहन होत नाहीत म्हणून मुलाला हाक मारली, नारायणा धाव. नारायणाला धावावं लागलं असा उल्लेख केलेला, असं म्हटलेले, अजामेळ पापी वदे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाचे नामे. म्हणून अखंड आमच्याकडून नामस्मरण घडलं पाहिजे. अखंड भगवंताचं नामचिंतन आम्ही केलं पाहिजे. आणि ते अखंड नामस्मरण घडावं असं जर वाटत असेल, अखंड भगवंताचं नामचिंतन आमच्याकडून घडावं असं जर वाटत असेल, तर त्यासाठी आम्ही आमचं मन देवाच्या चरणी अर्पण केलं पाहिजे. बुद्धी देवाच्या चरणी स्थिर केली पाहिजे. कारण आमचं जीवन जे आहे ना, आमची कर्म जी आहेत ना, ते मनावर अवलंबून आहेत. बरं का माऊली? मनावर अवलंबून आहेत. म्हणून भगवंत म्हणतात, मयव मन अधस्व मय बुद्धी निवेशय हा निवेशी मयव अतरुद्व न संशय हा. अगा मानस हे एक माझ्या ठिकाणी ऋतिक करून घाली निष्किंक बुद्धी निश्चयसी. बरं का? मितूपणाची झाली बोलवणे, मितू पण उरलं नाही पाहिजे, सरलं पाहिजे. म्हणजे अगदी एकरूपता प्राप्त झाली पाहिजे, समरसता प्राप्त झाली पाहिजे. असं जर वाटत असेल तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. बरं का? कर्म इंद्रिय अधीन आहेत माऊली, कर्म इंद्रिय अधीन आहेत. गती कर्माधीन आहे. ही सकळ गुणापासी गती, सगुण भागे श्री भोगती, अवगुणास दरिद्र प्राप्ती अधरती संधी नाही. बरं का? गती जी आहे, मुक्ती जी आहे, कर्मावर अवलंबून आहे, कर्म इंद्रियांवर अवलंबून आहे. ती इंद्रिय मनाच्या अधीन आहेत. म्हणून तर तुकोबा म्हणतायत, मन इंद्रियांचा राजा. ज्याप्रमाणे राजा सांगतोय ना, त्याप्रमाणे इंद्रिय कार्य करत असतात. मन इंद्रियांचा राजा, सर्व भावे त्याची पूजा, मन जीवींचा प्रधान, मन माझे नारायण. आधी मन घेई हाती, तोची गणराज गणपती. मन चंचल आहे, चपल आहे, वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर. तुका म्हणे मन चंचल नाही का? किती हा काय फिरत पिकावर. तुका म्हणे मन चंचल, हाती येऊ देईना गुरुचे बळ, हाती येऊ देईना गुरुचे बळ. किती चंचल आहे ते. इथे बसलाय पण क्षणात कुठे जाईल सांगू शकत नाही. त्याला तिकीट काढावं लागत नाही ना, टोल फ्री येते. त्याला टोल भरावा लागतो का? त्याला तिकीट काढावं लागतो का? फक्त मनात आलं बस गेला, समजलं बस, आलं बस, कळलं बस, गेला तो. कुठल्या कुठे परदेशात जाऊन येतो इथे बसून. बरं का? आणि म्हणून ते मन आम्ही देवाला अर्पण करायचं. मनरूपी घोडे जर आवरायचे असतील तर सारथी भगवान श्रीकृष्णच पाहिजे. तुम्हा आम्हाला नाही आवरणार दादा, ते नाही आवडणार, नाही आवडणार. ऐका, अशी कितीतरी उदाहरणं आहेत. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना आपल्याला ऐकायला मिळतात, प्रवचनातून, कीर्तनातून. हजारो वर्ष तपश्चर्या करणारे ऋषी सुद्धा मुक्त होण्यासाठी बसले, बद्ध अवस्था प्राप्त करून घेतली. बसले कशासाठी? मुक्त होण्यासाठी.
पण मनात आलं, वासना निर्माण झाली, बद्ध अवस्था प्राप्त झाली. त्यामध्ये एक आपण नेहमी ऐकत असतो, 60,000 वर्ष तपश्चर्या करणारे विश्वामित्र. 60,000 वर्ष तपश्चर्या करणारे विश्वामित्र. आली मेनका आणि टिपला नेमका. मेणकेला पाठवलं. जंगलात आहेत, अभयारण्यात आहेत, जिथे कोणच नाही, कसलाच वारवा नाही, त्या ठिकाणी घुंगरांचा आवाज येतोय, कुडकुलांचा आवाज येतोय, पैजणांचा आवाज येतोय. मनाने सांगितलं, एखादा डोळा तर उघडून बघा, काय आहे ते तर पहा. खरं तर डोळे उघडायची गरजच नव्हती, जे काही असेल ते असेल. काय हळूचकन थोडेसे डोळे उघडले, पण थोडे डोळे उघडल्यानंतर जे बघितलं ते उघडलेले डोळे परत मिटता आले नाही. सौभाग्य नावाचे ऋषी आहेत माऊली. सूर्याला अर्घ्य देतात आणि अर्घ्य देता देता माशांची क्रीडा बघितली आणि माशांची क्रीडा बघितल्याबरोबर मनामध्ये विचार आला, असं आपण काहीतरी करायला पाहिजे. ज्या वेळेला विचार आला त्याच वेळेला हातातलं पाणी खाली सांडलं गेलं. तसेच ऋषी निघाले आणि निघाल्यानंतर जाऊन राजाच्या दरबारामध्ये गेले, राजवाड्यामध्ये गेले. ऋषी आले म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारे आदरातिथ्य केलं. अतिथी देवोभव आचार्य देवोभव प्रमाणे त्यांचं आदरातिथ्य केलं, बसायला दिलं, आसन दिलं, त्यांचं पाहुणचार केला. हात जोडले राजाने, ऋषींना विनंती केली. कसं येणं झालं? तेव्हा ऋषींनी आपली इच्छा सांगितली, लग्न करायचं म्हणतोय. क्षणभर राजाला वाटलं का गेलं का काय डोक्यातलं हे, किती 1000 वर्ष तपश्चर्या करून सुद्धा हे मनामध्ये आलं त्यांच्या. मुक्त होण्यासाठी आपण क्रिया करतोय, मुक्त होण्यासाठी आपण परमार्थ करतोय, कार्य करतोय, पण त्याचं बळ, त्याचं सामर्थ्य जर तुम्ही बद्ध अवस्थेसाठी प्राप्त करत असाल तर देव तुम्हाला थांबवू शकत नाही. ते तुम्ही जे म्हणाल त्याप्रमाणे तुमच्याकडून क्रिया घडेल. ते थांबवायचं असेल तर तुकोबांचं मार्गदर्शन पाहिजे, माऊलींचं मार्गदर्शन पाहिजे, शांती ब्रह्मनाथ महाराजांचं आधी करून सर्व संतांचंच मार्गदर्शन पाहिजे, तर आम्हाला मुक्त होता येईल. अन्यथा हजारो वर्षे तपश्चर्या करून सुद्धा कितीतरी बद्ध झालेले ऋषी आम्हाला पाहायला मिळतात. राजाने सांगितलं, ठीक आहे महाराज, तुमच्या मनामध्ये जर आलंय तर आपण पुण्याला जाऊ, ठाण्याला जाऊ, मुंबईला जाऊ, कुठेच नाही भेटलं नाशिकला जाऊ, अजून पुढे जाऊ, कुठेतरी बघू. तेवढ्यात ते ऋषी म्हणतायत, कुठेतरी जाण्यासाठी मी तुझ्याकडे आलो नाही राजा. मग 60 मुली आहेत तुझ्या. आणि एवढं ऐकल्या बरोबर अंगाचे शहारे उभे राहिले राजाचे. काय म्हणावं, नाही म्हणावं तर पटकन एखादा शाप देऊन मोकळा होईल. आणि सामर्थ्याने काहीही घडू शकते, हे सामर्थ्याने काही करू शकतात. मग राजाने विचार केला, क्षणभर डोळे मिटले, विचार केला आणि मग सांगितलं, ठीक आहे, तुम्हाला जर असं वाटतंय तर मी तुम्हाला एवढंच फक्त सांगतो की जी मुलगी तुम्हाला पसंत करेल, कारण राजाला माहितीये एक तर राहायला घर नाही, संपत्ती प्रॉपर्टी गाडी घोडी काही नाही, आणि एक तर वृद्ध अवस्था झालेली आहे, सगळं केस वगैरे पिकलेले आहेत, सुरकुत्या पडलेले आहेत, कोणती मुलगी यांना पसंत करणार आहे. आणि मग राजाने सांगितलं, जी मुलगी तुम्हाला पसंत करेल तिच्याशी तुमचं लग्न लावून देईन मी. 60च्या 60 मुली तुमच्याकडे पाठवतो. राजा निघून गेला, 60च्या 60 मुली त्यांच्याकडे पाठवल्या. 60च्या 60 मुली येईपर्यंत आतापर्यंत केलेल्या तपश्चर्याचं बळ ऐका. तुम्ही जी उपासना करता, जी देवपूजा करता, जे देवाचं नामस्मरण करता, जे ग्रंथ वाचन करता, जो परमार्थ भक्ती देव कार्य करता, त्याचं परतफेड तुम्हाला देव लगेचच देत असतो. तुमचा बॅलन्स तयार होत असतो. पण त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं हे देव सांगत नसतो, ते संत सांगत असतात. आणि म्हणून तुकोबांचे विचार नाहीत, माऊलींचे विचार नाहीत, संतांचे विचार नाहीत, फक्त तपश्चर्या केलेली आहे. ती तपश्चर्याचं बळ कशासाठी वापरायचंय कळत नाही. राजा निघून गेला, 60च्या 60 मुली तिथपर्यंत यायच्या आधी त्या तपश्चर्याच्या बळ सामर्थ्य सगळं वापरलं गेलं आणि चांगला तरणा ताठ चिकना सुंदर असा तरुण त्या ठिकाणी तयार झाला. 60च्या 60 मुलींनी पसंत केला. थोड्या वेळात राजा ज्या वेळेला आले त्यावेळेला पाहतात तर काय, वृद्ध ऋषी तिथे दिसत नाही. म्हणून त्या तरुणाला विचारलं, दादा तुम्ही केव्हा आलात? आणि इथे वृद्ध असे ऋषी बसलेले होते, ते कुठे गेले? तेव्हा त्याने सांगितलं, मीच आहे तो. माझ्या बळाने, माझ्या सामर्थ्याने आता तरुण झालोय. तू तर म्हणाला एक मुलगी जी कोणी मला पसंत करेल तिच्याशी लग्न लावून देईल. तुझ्या 60च्या 60 मुली मला पसंत करतायत, आता काय करशील बोल. आयुष्यभर केलेलं परमार्थ, आयुष्यभर केलेलं जे काही नामस्मरण तप आहे, तपश्चर्या आहे, जे काही बळ आहे सगळं तिथे वापरलं. मला सांगा, बद्ध अवस्था प्राप्त करून घेतली का मुक्त अवस्था प्राप्त करून घेतली? बांधला गेला का मुक्त झाला?
जर आयुष्यभर परमार्थ करून आयुष्यभर जर सगळा तपश्चर्या करून जर तुम्हाला बद्धच अवस्था प्राप्त होत असेल तर हे दुर्दैव आहे, दुर्दैव आहे. आणि म्हणून आम्ही मन देवाच्या चरणी अर्पण करायचे, बुद्धी देवाच्या चरणी स्थिर करायचंय. कारण का? आम्हाला मुक्त व्हायचंय. आमचा मरणोत्तरचा प्रवास त्याच्यावर अवलंबून आहे. आता मगाशीच श्याम महाराजांनी आमच्या मामांनी सांगितलं